मोमोज आवडतात पण मैद्याचे नाही, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जिथे गव्हाचे हेल्दी वेजी मोमोज केलेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कॅबेज घेतलं आहे. कॅबेजसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट गाजर घेतलेलं आहे. गाजरसुद्धा आपल्याला सेम त्याच प्रोसेसनं कट करायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी शिमला मिरचसुद्धा घेतलेली आहे. ह्या शिमला मिरचना कटिंग करून घेतले आणि चॉपरमध्ये घालून ते सुद्धा बारीक करून घेतले. इथं मी 2 कांदेसुद्धा घेतलेले आहेत. ह्या कांद्यांना मोठं मोठं कट करून चॉपरमध्ये घालून ते सुद्धा फायनली बारीक करून घेतले. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पॅन घेतले. पॅनमध्ये तेल घातलेले आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण घालायचं आहे. लसूण छानपैकी भाजलं की त्याच्यामध्ये सगळे वेजेस जे आपण चॉप करून घेतले ते घालून छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इतकी काळजी घ्यायची की भाजी जी आहे आपल्याला थोडीफार कच्चीच ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1/4 चमचा मिरीपूड घातलेली आहे. हे सर्व काही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी सोया सॉस घातलेला आहे. आता इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्या कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतलेली आहे. ही स्लरी आपल्याला इथं ॲड करायचं आहे. इथं मी आता चिली फ्लेक्स घेतलेले आहे, ऑर्गेनो घेतले आहेत. हे सर्व काही मिक्सचरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मिक्सचर आपण जे तयार केले ते आपल्याला आता साईडला थंड करायला ठेवायचं आहे. अल्टरनेटली साईडला मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि हे पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा आपण साईडला काढून ठेवूया. माझ्या गार्डनमध्ये फ्रेश टोमॅटोसुद्धा लागलेले. म्हटलं आज ह्याचाच वापर करून इथं टोमॅटोची चटणीसुद्धा करूया. तर इथं मी 3 ते 4 टोमॅटोसुद्धा घेतले. त्याच्यामध्ये लाल सुकी मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि आपल्याला हे सर्व काही जे आहे गरम पाण्यामधनं उकळून छानपैकी घ्यायचं आहे. टोमॅटोची सालंसुद्धा काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पीठसुद्धा छानपैकी फुललेलं आहे. तर ह्या पिठाची आपल्याला मोठीशी चपाती लाटून घ्यायची आहे. मग तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल असेल त्या वाटीच्या साईजनं तुम्हाला अशा गोल गोल छोट्याशा आकारमध्ये ह्या चपाती कट करून घ्यायची आहेत आणि सेम जसं आपण मोदक बनवतो त्याच पॅटर्ननी आपल्याला ह्या मोमोजना शेप्स द्यायचे आहे. तर इथं माझे मोमोजसुद्धा छानपैकी करून झालेले आहेत. आता 1 बाय 1 मी हे सगळे तळूनसुद्धा घेत आहे. इथं बघू शकता किती सुंदरसुद्धा ह्या मोमोजना कलर आला आहे. उकडलेली मिरची आणि टोमॅटो जारमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. टोमॅटो आणि मिरचीची आपल्याला छानपैकी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वरनं मस्तपैकी वरून तडका मारलेली लसूणची फोडणी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. फायनली आपले व्हेज मोमोज विथ चटणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.